महाडिक आणि राणे कुटुंबांचे पहिल्या पिढीपासून स्नेहाचे संबंध आहेत ते यापुढेही तसेच सुरू राहतील। आगामी 2024च्या निवडणुकीनंतर विधिमंडळाच्या सभागृहात सम्राट बाबा आणि निलेश राणे दिसतील अशी जोरदार राजकीय टोलेबाजी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे। पेठ येथे शिराळा विधानसभा मतदारसंघ भाजपा प्रमुख सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री केसरी बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, आयोजक MM ग्रुप मोहनराव मदने, सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। राणे यांनी बेधडक अंदाजात बैलगाडी शौकीनांना आपलंसे केलं। निलेश राणे म्हणाले, मतदारसंघातील लोकांना नेमकं काय पाहिजे हे जाणून काम केल्यास कोणत्याच अडचणी येत नाहीत। सम्राट महाडिक यांनी केलेल्या संघटनांचे चित्र पाहून मी भारावून गेलो। सम्राट महाडिक यांचा वाढदिवस मतदारसंघात आठवडाभर विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय। मतदारसंघातून सम्राट महाडिक एकदा निवडून आला तर किमान पुढील 25 वर्ष दुसरा आमदार होऊ शकणार नाही। राज्यातील तुल्यबळ बैलजोड्या या मैदानात दिसत आहेत। एवढं मोठं मैदानाचं आयोजन करणं हे काम तेवढं सोपं नाही। हे केवळ महाडिकच करू शकतात। आमच्या परिवारातील दुसरी पिढीत एकमेकात जिव्हाळा कायम ठेवून आहोत। पुढची पिढीही अशीच राहील असा आशावाद यांनी व्यक्त केलाय। आमच्या कोकणात अशी रांगडी माणसं लागतील असं सूचत करत निवेदकांची प्रशंसा करत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला त्यांनी सलाम केला। मला सम्राट बाबांनी, आता इथे बाबा म्हणतात, मी भाऊ म्हणतो, बाबा म्हणतो। आता आम्ही घरात बाबा म्हटल्यावर आम्हाला आमचे बाबा आठवले। आता कुठे बाबा आले नाही ना। पण सम्राट भाऊ, आपण हे जे चित्र उभं केलं, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, मला एवढं समाधान मिळालं। हे सगळं चित्र हा किरकोळ माणूस उभं करू शकत नाही। मी अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाबरोबर आहे। आमचं कुटुंब आणि महाडिक कुटुंब काय वेगळं नाही। अनेक वर्षांचे आमचे संबंध, आमचं प्रेम एका पिढीने जपलं, मग आज आमची पिढी जपते। अशाच पिढ्यानपिढ्या असं हे प्रेम, हे संबंध राहू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। सम्राटजीच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण जवळपास आठवडाभर मतदारसंघामध्ये कार्यक्रम करताय। ही सम्राटजीनं आता गाडी, हे करण्याची ताकद, ही करण्याची धमक ही प्रत्येकामध्ये नसते। कोणतरी येतो, कोणतरी उभा राहावा लागतो, तरुणांचा आवाज कोणाला तरी ऐकावा लागतो। मतदारसंघामध्ये काय हवंय हे माणसाला जाणं लागते आणि तोच माणूस इकडचा आमदार होतो। आणि म्हणून सम्राट भाऊ, तुम्ही काळजी करू नका। हा निलेश राणे आणि हा सम्राट महाडिक 2024ला विधिमंडळ बघणार म्हणजे बघणार।